अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। निसर्गाचा श्वास कोंडतोय, वणव्याच्या आगीत वन्यजीव व दुर्मिळ वनसंपदा खाक। वनविभागाच्या निष्क्रियतेवर रणजित वाकुर्डेकर आक्रमक। वाकुर्डे खुर्द सह्याद्रीच्या कुशीत वसलेला वाकुर्डे परिसरातील डोंगरदऱ्यांचा भाग जैवविविधतेने समृद्ध असून येथे विविध वन्यजीव आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींचा मोठा ठेवा आढळतो। मात्र दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यामुळे या निसर्गसंपदेची अक्षरशः राख होत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक रणजित बाबाराम वाकुर्डेकर यांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे। रणजित वाकुर्डेकर म्हणाले की वणव्यामुळे केवळ झाडे जळत नाहीत, तर मुक्या प्राण्यांचे जीवन, दुर्मिळ औषधी वनस्पतींचा ठेवा आणि शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीचा महत्त्वाचा चारा देखील नष्ट होत आहे। त्यामुळे पर्यावरणासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे। चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर संकट। यावर्षी साखर कारखाने लवकर बंद झाल्यामुळे ऊसाच्या वाड्याची वैरण संपत आली आहे। अशा परिस्थितीत डोंगरावरील गवत हा जनावरांच्या चाऱ्याचा प्रमुख आधार होता। मात्र वणव्यामुळे हा चारा जळून खाक झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जनावरे गोठ्यातच बांधून ठेवावी लागत आहेत। चाऱ्याचा तुटवडा वाढल्यास काही दिवसांत शेतकऱ्यांवर स्वतःच्या जनावरांना विकण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे ग्रामीण भागातील पशुधन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। तसेच अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी डोंगरावरील गवत कापून पावसाळ्यासाठी साठवून ठेवतात, परंतु वणव्यामुळे हा साठाही नष्ट झाला असून दूधधंद्यावर अवलंबून असलेल्या गरीब कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे। वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात। डोंगर परिसरात बिबट्या, भेकर, सांबर यांसारख्या वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे। वणव्यामुळे रानपक्षी, टिटवी, लाहोर व तितर यांच्या घरट्यांतील अंडी व पिल्ले जळून नष्ट होतात। साप, घोरपड, सरडे यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांनाही या आगीतून बचाव करता येत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात येत आहे। औषधी वनस्पतींचे मोठे नुकसान। शिराळा तालुक्यातील डोंगररांगांमध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची समृद्धी आहे, मात्र वणव्यामुळे हिरडा, बेहडा, आवळा, सर्पगंधा, अश्वगंधा, शतावरी आणि गुळवेल यांसारख्या मौल्यवान औषधी वनस्पती जळून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे। वनविभागावर बोचरे सवाल। डोंगर पेटला की वनविभागाचे कर्मचारी कुठे असतात? केवळ पंचनामे करण्यापुरतेच काम मर्यादित राहणार का? वणवा रोखण्यासाठी गस्त पथके आणि फायर वॉचर्सची नेमणूक प्रत्यक्षात का दिसत नाही? असे थेट प्रश्न रणजित वाकुर्डेकर यांनी उपस्थित केले आहेत। ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या। वणव्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे काही मागण्या मांडल्या आहेत। डोंगर परिसरात वनविभागाने तात्काळ गस्त वाढवून वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। गावातील तरुणांना प्रशिक्षण देऊन वणवा प्रतिबंधक समिती स्थापन करावी। वणव्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी। संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही व वॉच टॉवरच्या माध्यमातून देखरेख वाढवावी। वाकुर्डे परिसरातील वाढत्या वणव्याच्या घटनांमुळे पर्यावरण, वन्यजीव आणि शेतकरी यांच्यावर गंभीर परिणाम होत असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।